Hello, hello. This is the My Artifact episode number 1218. आजची तारीख आहे जुलै 13, 2018. आता वाजले करीब रात्रीचे वाजले आहे झाले 12:19 रात्रीचे. वेल, आज थोडंसं मला बरं वाटत आहे. बरं म्हणजे इन सेन्स की आज कसं आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड करण्याच्या वेळेस काही असं बर्डन वगैरे नाही का मेमोरी फुल होऊन जाईल किंवा काही. नो नो नो, जस्ट लाईक रिअली फ्री बिकॉज ऑफ माय न्यू फोन Xiaomi Redmi Note 5 Pro वॉज रिअली ऑसम. म्हणजे आज दिवसभरात काही सांगायचं म्हणजे स्पेशल म्हणजे फक्त हेच आहे की आज माझा नवीन फोन आला आहे. फर्स्ट ऑफ ऑल या आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये आपण जाणून घ्यायला पाहिजे की आपल्याला फोनचं एक्झॅक्टली काम कशासाठी आहे आणि आपल्याला फोनमुळे काय ॲडव्हान्टेज होत आहे का की याचा डिसॲडव्हान्टेज होत आहे वगैरे वगैरे का होत आहे ॲक्च्युली. सो फर्स्ट ऑफ ऑल फोन माझ्यासाठी इम्पॉर्टंट काय आहे. वेल, सर्वात इम्पॉर्टंट आहे आर्टिफॅक्ट एपिसोड. मला माहित आहे या आर्टिफॅक्ट एपिसोडची व्हॅल्यू काय आहे आणि या आर्टिफॅक्टला एपिसोडला बनवणं इम्पॉर्टंट काय आहे. कारण मला समोर जाऊन खूप मोठे मोठे टार्गेट्स वगैरे अचीव करायचे आहे. तर या मोठ्या मोठ्या टार्गेट्सला अचीव करण्यासाठी आपल्याला आतापासूनच जाणून घ्यायला पाहिजे का आपण कुठे चाललो, काय चाललो, एक प्रकारे कॉन्फिडन्स क्रिएट करायला पाहिजे. त्यासाठी हा आर्टिफॅक्ट एपिसोड. आर्टिफॅक्ट एपिसोडसाठी रेकॉर्डर असणं गरजेचं आहे, ऑडिओ किंवा व्हिडिओ वॉटेवर. व्हिडिओ आर्टिफॅक्ट एपिसोड युजली होत नाही पॉसिबल, कारण व्हिडिओ आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये प्रायव्हसीची गरज असते आणि समजा जर प्रायव्हसी भेटली नाही तर आपण आपला आर्टिफॅक्ट एपिसोड बनवून तर जातो, बट तो आर्टिफॅक्ट एपिसोड इज नॉट रिअली गुड, कारण त्याच्यामध्ये आपण खुलतच नाही. कारण व्हिडिओ आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये कसं आहे की इट जस्ट लाईक म्हणजे खुलते म्हणा. म्हणजे ऍक्च्युली कसं आहे, जेव्हा मी खापर खेळायला होतो ना तेव्हा मी प्रॉपरली खुल्लो पण होतो. मी खूप मस्त आर्टिफॅक्ट एपिसोड, मस्त व्हिडिओ आर्टिफॅक्ट एपिसोड, जस्ट लाईक एव्हरी डे आर्टिफॅक्ट एपिसोड, व्हिडिओ आर्टिफॅक्ट एपिसोड बनवत होतो. आणि त्याच्यामध्ये कसं आता होल क्वार्टरमध्ये कोणीच नव्हतं आणि मी एकटा होतो. सो आणि 1-2 दिवस थोडंसं ऑकवर्ड वाटलं, बट त्याच्यानंतर मग मी कंटिन्युअस मध्ये आलो. बट आता राईट नाव असं करू शकत नाही. मी कुठे क्वार्टरमध्ये थोडी राहतो, नागपूरमध्ये रूम करून राहतो. माझ्यासोबत 2 रूममेट्स पण असतात, कधी येणं जाणं करतात वगैरे. नो, आणि आर्टिफॅक्ट एपिसोड मध्ये खूप प्रायव्हेट गोष्ट रेकॉर्ड होते आणि ही गोष्ट पण मी त्याच्यासमोर असं रेकॉर्ड करू शकत नाही. अनदर थिंग, व्हिडिओ आर्टिफॅक्ट एपिसोड मध्ये नाही का फिमिलियर होण्यासाठी स्टार्टिंगचे 1-2 दिवस थोडेसे ऑकवर्ड होतातच. सो दॅट इज द वन थिंग. आणि दुसरी पण गोष्ट आहे, ते तेवढं मॅटर करत नाही म्हणा, बट आय डोंट नो, म्हणजे जस्ट लाईक 10% मॅटर करते की व्हिडिओ आर्टिफॅक्ट एपिसोड टेक्स लॉट्स ऑफ डेटा, MB बहुत जास्त घेतो. जस्ट लाईक 10 मिनिटाची रेकॉर्डिंग टेक्स 2 GB, 1.5 GB, आणि ऑडिओ आर्टिफॅक्ट एपिसोड इज लाईक 100 MB मध्ये मस्त बनून जाते. आता हे बघ ना, मी ऑडिओ रेकॉर्डर डाउनलोड केला आहे, जे प्ले स्टोरवर आहे. बहुत मस्त क्वालिटी आहे याची. म्हणजे जे आउटपुट निघते ना ते बहुतच लाऊड अँड क्लिअर दिसते आणि फाईल पण जास्तीत जास्त खूप छोटी पण नाही बनत, म्हणजे 10-12 MB ची. जस्ट लाईक नॉर्मल साईज मध्ये करीब 50-100 MB पर्यंत बनते. मॅक्स टू मॅक्स 1 घंट्याची आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्डिंग करीब जाते 400 MB किंवा 500 MB पर्यंत. एवढी साईज बघितली मी ऑडिओ रेकॉर्डरची आणि क्वालिटी वॉज रिअली गुड. सो युजली मी प्रिफर करतो की ऑडिओ आर्टिफॅक्ट एपिसोड करणं, कारण ऑडिओ आर्टिफॅक्ट एपिसोड करण्यासाठी खूप सारे ॲडव्हान्टेज आहे. फर्स्ट ऑफ ऑल, ऑडिओ आर्टिफॅक्ट एपिसोड मी अशा वेळेस करतो, रात्री करतो. रात्री म्हणजे जेवण वगैरे झाल्यावर. आता तू म्हणशील का समजा मला व्हिडिओ आर्टिफॅक्ट एपिसोड करायचा आहे, आता मी जेवलो ना, आता मी पुन्हा बसू आणि आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड करू. नो नो नो, इट जस्ट लाईक आता जेवण झालं, आता लेट इट बी फ्री, थोडं शांत हो, थोडं मन हलकं करू. तर मन हलकं करण्यासाठी आपण तुझं टेरेसवर येतो,
रेकॉर्डर ऑन करतो, आपलं ऑडिओ रेकॉर्डर, मनात जे आलं ते बोलायचं, त्यालाच आर्टिफॅक्ट एपिसोड. मन पण फ्री होते, पोट पण खाली होते, थोडासा व्यायाम पण होतो. सो ऑडिओ आर्टिफॅक्ट एपिसोड इज क्वाईट अ बिट रिअली ग्रेट टू मी. हा, आपण मोबाईलवर विषयावर होतो, आपण आर्टिफॅक्ट एपिसोडवर गेलो. हा, सो मोबाईल, या मला मोबाईलचा आर्टिफॅक्ट एपिसोडची गरज आहेच. या अनदर दॅट, आता फर्स्ट ऑफ ऑल एवढं लक्षात घे की मी आर्टिफॅक्ट एपिसोडचा कोणता डिसएडव्हान्टेज करत आहे. म्हणजे मी कोणता डिसएडव्हान्टेज, या मोबाईलचा मी डिसएडव्हान्टेज म्हणजे माझ्या लाईफमध्ये मोबाईलचा कोणता डिसएडव्हान्टेज आहे आता राईट नाऊ. जस्ट लाईक आता तर कोणताच नाही. या मी पढाई वगैरे नो नो नो, मी कामामध्ये काही इंटरप्ट वगैरे होत आहे नो नो नो. मग याचा मोबाईलचा मला डिसएडव्हान्टेज मला कुठेच दिसून राहिला. हा, आता थोडासा डिसएडव्हान्टेज असेल म्हणा ॲज अ ह्युमन हेल्थ वगैरे, म्हणजे लोक म्हणतात की मोबाईल वगैरे जास्त जवळ ठेवावं नाही लागत वगैरे वगैरे, जस्ट लाईक दॅट. सो तो एक हेल्थ इश्यू आहे. या आणि आजकाल सगळेच जण मोबाईल वापरतात, सो इट जस्ट लाईक आय डोंट नो. या सो तो एक असू शकतो असं मला वाटते. का हेल्थ इश्यू म्हणजे मोबाईल नेहमी माझ्या आसपास राऊंडच असतो. या 2-3 फीटच्या अराउंडिंग मध्येच माझा मोबाईल असतो, जास्त दूर वगैरे नसतोच. या सो जर हा एक हेल्थ इश्यूवर काउंट केला जाईल तर तो त्याचा एक इश्यू येते. बट माझ्या टार्गेट्सला बाधा आणण्यासाठी मोबाईल असं कोणतंच काम करत नाही. इट जस्ट लाईक मोबाईल लीड्स मी टू टेक माय टार्गेट्स. या इट्स लाईक आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये मी माझं कॉन्फिडन्स क्रिएट करतो. आयडिया वगैरे हवी असेल तर मी यूट्यूब वगैरे, यूट्यूब युजली मी मोबाईलमध्येच खूप जास्त बघतो, बहुत जास्त. यूट्यूब माझ्यापाशी 2 फोन आहे, एक आयफोन आहे आणि आता रेडमी नोट 5 प्रो. सो मी दोन्ही याच्यात खूप चांगल्याने काम करतो. एक बॅटरी खतम झाली, दुसऱ्या याच्यात दुसरा फोन घेतो आणि मस्त आयडिया वगैरे, फिल्म्स वगैरे खूप जास्त बघतो. इव्हन माझ्यापाशी लॅपटॉप पण आहे. सो या दुसरी गोष्ट म्हणजे मी हे झाले माझे टार्गेट्स रिलेटेड, बट स्वतःला एंटरटेन करणं, स्वतःला एक प्रकारे मजबूत ठेवणं वगैरे, यासाठी पण माझा मोबाईल खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. युजली आता मला असं वाटते का माझी पढाई झाली आहे. या स्टेजवर माझी पढाई झाली आहे, मला आता जास्त शिकायची काही गरज नाही असं मला वाटते. म्हणजे ॲटलिस्ट माझ्या सिच्युएशन प्राईज, कारण मला एक प्रकारे पुण्याला स्थायिक व्हायचं आहे. एनी हाऊस जर मी पुण्याला स्थायिक झालो ना, दॅट इज रिअली गुड थिंग फॉर मी. कसं जर मी पुण्याला स्थायिक होत आहे तर मग माझं फिल्म स्कूलवर जॉईन करीन. फिल्म स्कूल जॉईन केल्यावर माझं फिल्म करिअर स्टार्ट होऊन जाईल. सो दॅट्स इट, बाकी असं काही नाही. हा, आता प्रॉब्लेम एक आहे की मनी. सो हा रेडमी नोट 5 प्रो झाला 15,000चा, माझ्या अकाउंटमध्ये होते 18,000 रुपये. सो राईट ना माझ्यापाशी 3,000 रुपये आहे, 2,500 रुपये अकाउंटमध्ये, 500 रुपये माझ्या जवळ. सो तो एक प्रॉब्लेम आहे. सो दॅट इज नॉट बिग डील. 1 महिना बाकी आहे. सो मी विशालला कॉल केला आहे. विशालला म्हणलं माझे पैसे वगैरे परत कर, जे की मी 3-4 महिन्या अगोदर त्याला दिले होते पैसे. सो तो मला परत करून राहिलाय, या विकेंडला वगैरे तो परत करून टाकेल. आणि वडिलांना पण दिलाय, बट वडिलांना मी मागणार नाही, त्यांच्याकडून एकदम लपूनच घेऊन टाकेल पैसे वगैरे. पण समजा जर विशालने दिले आणि मला वाटलं की ते हॅड इनफ पैसे आहे, म्हणजे मेसचे पैसे दिल्यानंतर स्टील माझ्यापाशी पैसे वगैरे उरून राहिले आहे, तर मग काही वडिलाचे वगैरे पैसे वगैरे काही काढणार नाही. दॅट्स इट. अजून काय सांगायचं या, मी आता बनवणार होतो लेट्स मेक आर्टिफॅक्ट एपिसोड इवन बेटर, बट मला असं वाटलं की आपण थोडस शांत राहा. राईट नाऊ जे होऊन राहिलं आहे, बी लाईन गेली का रे, लाईन गेली का रे, या हे बी लाईन गेली. दॅट इज गुड, इट इज रिअली गुड. नागपूरमध्ये पण लाईन जाते. हा, एक प्रकारे गेल्या 2 हप्त्यापासून एक प्रकारे बारिशचा मोसम आहे. 2 हप्त्यापासून मी
सूर्य बघितलंच नाही. या व्हायटामिन डी ची खूप कमतरता आहे असं मला दिसून राहिलं आहे. सो राईट नाव मी थोडंसं स्वतःला बिल्डअप करत आहे. हेल्थकडे मी थोडंसं दुर्लक्ष देऊन राहिलो आहे. सो मला याच्याबद्दल थोडंसं कॉशन्सली व्हावं लागेल. म्हणजे कसं की मला भूक लागून न राहिली आणि जेवढे जेवलो ना तेवढं जस्ट लाईक खूप जास्त जेवलो असं मला वाटत आहे. तेवढं काय असा काही इश्यू वगैरे नाही आहे. आपलं प्रॉपर जेवण आहे आणि एव्हरीथिंग इज गुड. हा, आमचे ऑफिसचे जे सगळे लोक आहेत ते जाणार होते या वीकेंडला इथे चिखलदऱ्याला. म्हणजे पावसाच्या वेळेस नाही का, चिखलदरा वॉज रिअली इन्क्रेडिबल. बहुतच गजब आहे, बहुतच गजब. म्हणजे मस्त धुकं वगैरे, जो निसर्ग असतो तो काफी खुलून असतो तिथे आणि मस्त हिरवळ आहे ना, तर पाहण्यात खूपच मजा येते, बहुतच मजा. बट मला वाटलं की आपण जाणार आहे. सो बट अनफॉर्च्युनेटली कसं ते स्कॅनिंगचं वगैरे काम वगैरे आलं आहे, त्यामुळे हा ऑफिसची अजून एक गोष्ट या जस्ट लाईक मी असा एक बंद आहे, मला असं वाटते की मी एक असा एक बंद आहे जो मी स्वतःची क्वालिटीज दाखवत नाही. मी माझी डिसएडव्हान्टेज लोकांना पहिले दाखवतो, आवर्जून दाखवतो. म्हणजे मी कोणकोणत्या गलती करतो, कोणकोणत्या, मी माझी चांगली गोष्ट कधीच दाखवत नाही. हा, म्हणजे कसं की माझ्यापाशी हे चांगली क्वालिटी आहे हे मी लोकांना दाखवून लोक माझी प्रशंसा करेल, बिलकुल नाही. माझी जे चांगली क्वालिटी आहे हे चांगली क्वालिटी मी माझ्यासाठीच वापरणार. त्याला नेहमी बिल्डअप करणार आणि त्याला इवन बेटर बनवण्याचा प्रयत्न करणार आणि त्या क्वालिटीने मी माझा डेव्हलपमेंट करण्याचा प्रयत्न करेल. राईट. मी लोकांना दाखवून त्याचा काहीच उपयोग होत नाही. मग तो लोकांना डिसएडव्हान्टेज का दाखवतो? कारण माझी डिसएडव्हान्टेज म्हणजे मी चुका करतो, मी गलती करतो, मी किती बुद्धू आहे वगैरे वगैरे, मी यासाठी दाखवतो की त्यामुळे लोक मला लाईट समजतात. लाईट म्हणजे हलका, हलका म्हणजे हा तर काहीच करू शकत नाही, हा आता लवकरच भेटो, याला तर कोणीही बुद्धू बनवू शकते वगैरे वगैरे. याच्यामुळे माझा फायदा काय आहे का माझ्यासाठी वे काफी क्लिअर होऊन जातो. म्हणजे ज्याप्रमाणे म्हणजे त्यांना असं वाटते याच्याने काही होणार नाही रे, याला काय थोडस एक टांग जरी टाकली का पडून जाईल, दॅट्स इट. सो ते फक्त एकच टांग टाकतात. बट मला माहित आहे की मी 10 टांगेवरून सुद्धा पण उडी मारू शकतो आणि माझ्यासाठी काफी इझी होऊन जाते. ते लोक मला इझी समजतात आणि मी इझीद्वारे नाही का त्यांना पार करून त्यांच्या पुढे पण चालले जाईल आणि त्यांना कळणार पण नाही. माझा हाच उद्देश आहे. मी लोकांना माझ्या कधी क्वालिटीज वगैरे दाखवत नाही. म्हणजे चांगल्या क्वालिटी नेहमी लपून ठेवतो असं मला वाटते. जस्ट लाईक आय डोंट नो, म्हणजे मला याच्याबद्दल असं काही खास सांगूशा वगैरे पण काही वाटत नाही आर्टिफॅक्ट एपिसोड व्हाय. कारण मला असं वाटतं का हे जे क्वालिटीज वगैरे आहे हे आपण ऍक्च्युली काम लावण्यामध्ये म्हणजे काम करण्यामध्ये त्याचं युटिलाइज करणं गरजेचं आहे, नॉट की आपण आर्टिफॅक्ट एपिसोड मध्ये. बट आर्टिफॅक्ट एपिसोड इज काइंड ऑफ लाईक रिअली पर्सनल टू यू. यू जस्ट हॅव टू ट्रस्ट युअरसेल्फ. या दॅट इज रिअली गुड. बट जाऊ दे, ते पिरियड वगैरे करून घेऊ. या वन थिंग फर्स्ट, या आता रात्रीची करीब 12:30 वाजले आहे. मी टेरेसवर आहे. घन्न काळोख आहे भरलेला. म्हणजे माझे डोळे 576 मेगापिक्सलचे आहे, त्यामुळे मला काफी क्लिअरली दिसून राहिलं. माझं नाईट विजन वॉज रिअली ग्रेट. बट मी या मोबाईलची टेस्ट करणार आहे, माहीत करून घेतो की या लो लाईट मध्ये कसा फोटो काढते. ओके, सो आजसाठी एवढंच. कसं आहे, शिफ्ट वगैरे सकाळची वगैरे असली तर आर्टिफॅक्ट एपिसोड इव्हन बेटर बनवू शकते. बट संध्याकाळी शिफ्ट आहे आणि रात्री 12 वाजता असो, ऍट द टाइम आय वॉज रिअली, मी खूप जास्त थकलेला असतो आणि अशा परिस्थितीमध्ये आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड करणं माझ्यासाठी पॉसिबलच होत नाही. बट जेवढ्या पद्धतीने करून आलो दॅट इज गुड. So this is the Maya Artifact episode number 1218. Right now we are at Nagpur, Maharashtra. Thank you.